श्री नटेश्वर, श्री गुरुदेव दत्त आणि श्री नानाईंच्या कृपेने आता आपण पाहणार आहोत नाटक चक्रवर्ती माता. सुस्वागतम सुस्वागतम. श्री नटेश्वर रसिक प्रेक्षक आणि रंगदेवतेस विनम्र अभिवादन करून जिज्ञासा थिएटर्स रत्नागिरी सविनय सादर करीत आहेत 2 अंकी नाटक चक्रवर्ती माता. चक्रवर्ती माता. माधवी, माधवी. ना ना गालव, जागे व्हा मुनिवर्य. कोण ही माधवी? माधवी, कोण माधवी ना? ययाती कन्या माधवी. कोण ही? तिचा तुमचा काय संबंध? गाढ निद्रेतही कायम आपण तिच्याच नावाचा जप करता. कोण आहे ही? उमे, भार्ये, तिच्यामुळेच आज आपण निपुत्रिक आहोत. 8 वर्षात माझी कूस उजवली नाही आणि आज आपण मला हे काय सांगत आहात? उमे, भार्ये, माझी खात्री आहे तिचा शाप आपणास ग्रासतो आहे. कसला शाप? कोण होती ती तुमची? ती माझी कोण आहे याचा शोध तुलाच घ्यावा लागणार आहे. माझं मन संशयाने पिसाटून जात आहे. तरी आपण त्वरित सत्य उघड करावं ना. त्या कोवळ्या निरागस राजकन्येला मी राजप्रासादाच्या मखमली ताटव्यातून उचललं. तिच्या उमद्या आयुष्याची राख रांगोळी केली. तिच्या पुत्रांची, आप्तस्वकीयांची ताटातूट घडवून आणली. काहीस ध्यानी येतंय माझ्या. तिचं अपहरण, तिचा शाप म्हणजे तुमचा आणि तिचा काही गैरसंबंध नाही ना? मला सत्य काय ते सांगा. माधवी, माधवी? हा माधवी. मुनिवर्य गालव, आपलं दान आपल्या चरणात विलीन होण्यास सज्जा. माते कन्या माधवी आपल्या चरणाची धूळ मस्तकी लावू इच्छिते. मी जलपानाची रचना करते.
माधवी, माधवी, आज्ञा माते. तुझ्या गुलबक्षी ओठातून मुक्त होणाऱ्या एका शब्दाला झेलण्यासाठी कोणताही पराक्रमी पुरुष लाचार होईल. मला काहीच उकल होत नाही माते. माझ्या पतीची गलित गात्रावस्था मी पाहतेच आहे. माते, वृथा वाचाळपणा करू नकोस. भार्ये, तुझा काहीतरी अपसमज होतो आहे. संपूर्ण कहाणी समोर साकारत असताना अपसमज कसला ना. मुनिवर्यांचं आणि माझं नातं तुला समजण्या पलीकडचं आणि सांगण्या पलीकडचं आहे माते. ती समजून घेण्या पलीकडचं आहे. अखेर तुलाही मला खायाळ करावं असं वाटलंच ना माते. मला माता संबोधण्याचा अधिकार मी तुला बहाल केलेला नाही. तो अधिकार मला प्रकृतीने वरदान दिला आहे माते. तरीही मला मुनिवर्य आणि तुझ्यातील नात्याचा उलगडा व्हायला हवा आहे. उमेद, भार्ये, तिच्या कहाणीत माझा उल्लेख तिला वारंवार करावा लागेल. हा आणि तो तुला रुचेलच असं नाही. हा माते. आणि तसं झाल्याने मला मात्र संकोचल्यासारखं वाटेल. म्हणजे संकोच बाळगण्यासारखं बरंच काही. उमा, नाही, हे जरा जास्तच होतंय. तू कितीही कटू शब्द पेरलेस तरी वेदनांत चूर चूर झालेलं माझं पथिक मन जेव्हा विसावलं तेव्हा माझी कथा मला चचंब वाटत राहिली. शम्मा, कालचा वसंतोत्सव अप्रतिम साकारला. महाराज ययातींच्या आयोजनाचं मूर्त स्वरूप होतं ते. माधवी पुत्रीने तर कमालच केली. तुझ्या तालमीत ती नृत्यपारंगत झाली आहे. त्याचं श्रेय महाराणी देवयानींनाही द्यायला हवं. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे शम्मा. नाही महाराज, महाराणी स्वतः सुद्धा नृत्य निपुण आहेतच. मात्र माधवीची प्रिय सखी चंदनाने थेट महाराजांच्या काळजातच हात घातला होता. ते लिखाण तुझंच होतं हे विसरलीस. प्रयोग रंगात आलेला असताना आपण माते माते करत आसन सोडून रंगमंचाकडे धाव घेतली होती. चंदनाच्या त्या लाजवाब अभिनयाने आम्हाला क्षणभर मातेचं दर्शन लाभलं. त्यावर खुश होऊनच तर स्वारीनं साक्षात शुक्राचार्यांनी दिलेला हार चंदनाला बक्षिसी दिला. त्या क्रूर महाराणीने चंदनाचं ते सौख्यही पळभरातच हिरावून घेतलं. तो हार देवयानीने खेचून घ्यायला नको होता. महाराज, आपण आपलं कर्तव्य पूर्ण केलं. तरीही आमच्या दानशूरपणाला कायमा स्पर्शून गेलाच. महाराज, विश्रामते आणि इकडून निघण्याचं बघावं. आता महाराणींची देवपूजा आटोपली असेल. शम्मा, तुझ्या सोशिकतेचं मला अप्रूप वाटतं. तेच तर माझं सौख्य आहे महाराज. आयुष्य मानव, सौख्य मानव. शम्माई, हे शम्माई, तातश्रींचा आवाज ऐकू येत होता. कुठे गेले ते? मी त्यांना जायला सांगितलं. माझी भेट न घेताच मधु, पुत्री, तुला स्वप्नांच्या राज्यातून जागृत करणं महाराजांना अन्यायकारक वाटलं. आम्ही स्वप्न पाहत नव्हतोच मुळी. हे मात्र खोटं. युवराज अंबरीश रात्रभर आमच्या राजकन्येला स्वप्नात येऊन छेडत होते. शम्माई, मद्र देशीच्या भावी सम्राज्ञीचं अभिष्ट चिंतन आम्हाला जामात पसंत आहे. शम्माई, तू मन कवडी आहेस. अंबरीशांनी तुला दिलेला मयूर मला सारं काही सांगून गेला मधू. पण दातांना हे मान्य होईल ना शम्माई? ते तू माझ्यावर सोपव. तुझी प्रिय सखी चंदना तुझ्यासाठी हार गुंतते आहे. माझ्यातर्फे ही छोटीशी मौक्तिक माला. शम्माई,
माझी माता का झाली नाहीस? मी तुझ्या कुशीतून जन्म का घेतला नाही? मी तुझीच माता आहे मधुबाळा. तू माझीच मुलगी आहेस. परंतु आता तुझा विवाह झाला की यापुढे आम्ही मात्र भद्रदेशीच्या पाहुण्यांची फक्त वाट बघत बसायची. तुझ्या नयनात तुला सवांचा पूर लोटणार असेल तर मी विवाहच करणार नाही. माझ्या अश्रूंचं मनावर घेऊ नकोस मधु. अश्रूंची पखरण झाली तरच आठवणींच्या कळ्या ताज्या राहतात. ती फुलपाखरं पाहिलीस? ती आसवा पिऊनच जगत असतात. म्हणून तर ती कायम टवटवीत राहतात. आर्यपुत्र, देवदेवतांची पूजा करताना मी आपली पूजा केली. हा आपल्या क्षेमकुशलतेसाठी प्रार्थना केल्या. हा तरीही आपल्याला माझ्या क्षुद्र दासीची ओढ अधिक कशी? आर्यपुत्र, तरीही आपल्याला माझ्या क्षुद्र दासीची ओढ अधिक कशी? दासी दासी आज्ञा महाराज. दासी चंदना, हे रंगीबेरंगी फुलपाखरू माझ्या कन्येला माधवीला देऊ दे. जी. आणि तिला म्हणावं, तातांनी तुझ्यासाठी हे आयुष्य फुलविणारे रंग पाठवले आहे. जी महाराज. धिक्कार धिक्कार, केवढं हे क्रौर्य. माधवी म्हणते तेच खरं. काय म्हणते माधवी? काय म्हणते ती? तुम्हाला ते ऐकवणार नाही, सहन होणार नाही आणि रुचणारही नाही. मला ते कळायलाच हवं. मी ते सांगणार नाही. सांगावंच लागेल. तुमच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. फुलपाखरांची बाग फुलविणाऱ्या कोमल हृदयी माधवीची माता, त्यातलंच एक फुलपाखरू त्या ज्योतीवर क्रूरपणे जाळू शकते. तुमच्या ठाई कारुण्य रस नाहीच नाही. माधवी काय म्हणते? मी आहे ही अशीच आहे. पाखरूच काय मी माझे हे वस्त्र ही ज्योतीवर धरू शकते? थांबा, सांगतो महाराणी, सांगतो. माधवी शर्मिष्ठा देवींना म्हणते ती दैभद्री दासी, तिचा उल्लेख आपण देवी असा करतो. ती माझी पत्नी आहे. मी तिच्याशी गांधर्व विवाह केला आहे. बदक राजहंस थोडंच बनणार आहे. माधवी काय म्हणते? माधवी शर्मिष्ठा देवींना म्हणते, त्यांच्या गळ्यात हात टाकून म्हणते, शम्माई, तू माझी माता का झाली नाहीस? देवी देवी, तुला या शर्मिष्ठेच्या पोटी जन्म घ्यायचा होता ना? हा चटका त्या अतिरेकी विचारांसाठी. काय दिसलं तुला या माझ्या दासीमध्ये? व्यभिचारी गणिकेपेक्षा तिची वेगळी लायकी ती काय? बस माते, पुरे झाली ही शम्माईची बदनामी. मधु, मातेच्या शब्दांना बांध घालू नये. अशा शब्दांना पर्वत राजीनी थोपवू शकणार नाही शम्माई. इथून 2 प्रहर तू हलायचं नाहीस. इथेच भरायचंस. शासन म्हणून माझी या महाराणी देवयानीची आज्ञा आहे ही. महाराणींच्या शिक्षेला महाराजांची अनुमती नाही. माधवीची शिक्षा आम्ही माफ केली. तातश्रींचा विजय असो. मूर्ख, बेअक्कल. ओ नवरा महाराणी, माधवी आता युवती झाली आहे आणि विवाहानंतर तिने तुमच्या असल्या शिक्षा आठवायच्या. तिला या शर्मिष्ठेची फूस आहे. बरं झालं आता तुमचं तांडव. निघा.
चंदना, माधवी देवी महाराणी अगं काय झालं? महाराणी काय झालं? प्रिया. अगं चंदना, लज्जाहीन पुत्री, कुणाच तरी अंग वस्त्र बनण्याची एवढी कसली घाई? आपला सवाल मला कळला नाही माते. एखाद्या महासत्तेची महाराणी होण्याची तुझी पात्रता असताना या कुलटेच्या नादी लागून त्या भिकार मद्र देशीच्या युवराजांसोबत प्रेमाला करण्याचं धाडस दाखवतेस. हे धाडस माझं किंवा मधूचं नसून महाराजांचं आहे. मला सल्ला देण्याची तुझ्यासारख्या दासीची योग्यता नाही. मला आपण कितीही हिणविण्याचा प्रयत्न केला तरी मी ययाती महाराजांची अर्धांगिनी आहे. मला संघर्ष नकोय सखे. शर्मिष्ठे, माझा या महाराणीचा अवमान होतो आहे. मी तुझी सखी नव्हे. क्षमस्व महाराणी. दस्यू बरोबरच्या सतत युद्धामुळे महाराज थकलेले आहेत. आपण त्यांना सुख शांती द्यावी एवढीच माझी विनंती आहे. महाराजांना सुख मिळवण्याचे सगळे मार्ग ज्ञात आहेत. रोज नवा शृंगार लागतो त्यांना, रोज नवी षोडशा लागते. माते, काय विटंबना मांडते आहेस तू दातांशी? महाराणी, तुम्हीच त्यांना या मार्गावर आणून सोडले. संतापाने तुम्हीच महाराजांसोबतचे शारीरिक संबंध संपवले. ताताना सांगू मी तुझं वाटोळ करीन. याच शुक्राचार्यांच्या धमकीने तुम्ही महाराजांना जखडून ठेवलं. मी तुमची बालमैत्रीण, सवत म्हणून मला स्वीकारलं असतं तर महाराजांचं अधःपतन झालंच नसतं. योग्य तेच केलं. माझ्यासारख्या चारुगात्री, सौंदर्यवती आणि तपस्वी शुक्राचार्यांच्या कन्येशी प्रतारणा करून तुझ्यासारख्या क्षुद्र दासी मागे धावण्याचं प्रायश्चित्त त्यांनी भोगलंच नाही. माते, महाराजांना वैषयिक सुखाला पारखा करणं हा तुमचा दोष आहे. पंचपक्वान्न सोडून उकिरड्यावरचं अन्न खाण्याची त्यांची कामना असेल तर तो त्यांच्या वासनेचा दोष आहे. थांबवा ही ताताश्रींची बदनामी. ऐकवत नाही मला, ऐकवत नाही मला. सामर्थ्याचा उपयोग प्रगतीकडे नेतो. पण नात्याने मात्र माता महाशुक्राचार्यांच्या मंत्र सामर्थ्याने तापांना विचित्र करून टाकला आहे. एखाद्या आशिकाप्रमाणे त्यांना आपल्या भुकुटीवर नाचवले आहे. कोणत्याही मुहूर्तावर आपल्यालाही शुक्राचार्य कन्या भेटली. आजपासून मी तुम्हाला सुख देण्यासाठीच माझा जन्म व्यतीत करेन. तुम्हाला अपकीर्ती लाभेल असा कोणताही प्रवास माझा हातून घडणार नाही. कदापि नाही, कदापि नाही. माधवी, पुत्री, काय घडलं? सारं क्षेम आहे ना? तुझा मयूर कुशल आहे ना? तात, माझे तात. होय पुत्री, तुझ्या मातेचा नकार असला तरी मी तुझं स्वयंवर स्वतः करून देईन. युवराज अंबरीश मद्रदेशी वर्तत आहे. तुला काय संदेश द्यायचा असेल तर सांग. तात, आपण तर सारच आणतात. होय पुत्री, फक्त हे तुझे अश्रू अडवून धर. लाडके, लाडके, माझा जीव कलबलतो ग. तात, वचन देते तात, तुमची ही लाडकी सुपुत्री तुमच्या समोर कधीही अश्रू ढाळणार नाही. कदापिही नाही, कदापिही नाही.